जेल परिसर में कैदियों के लिए पाक गृह का भूमि पूजन जिलाधिकारी विनय गौड़ा के साथ अन्य मान्यवरों की मौजूदगी में संपन्न हुआ। तो आइए जानते हैं इस मौके पर कारागृह अधीक्षक ने क्या जानकारी दी इस खबर में। चंद्रपुर जिला कारागृह वर्ग 1 में आज दिनांक 9 फरवरी को भारत सरकार के उपक्रम के अंतर्गत ICJS के प्रकल्प के माध्यम से कैदियों की सुविधा में बढ़त के लिए बायोमेट्रिक टच स्क्रीन कियोस्क मशीन का उद्घाटन, साथ ही कारागृह के कैदियों के आहार को तैयार करने के लिए जिला नियोजन समिति चंद्रपुर के स्थानिक निधि से मंजूर किए गए अद्ययावत पाक गृह का भूमि पूजन जिलाधिकारी विनय गौड़ा, मुख्य न्याय दंडाधिकारी शेखर गोडसे, साथ ही जिला विधि सेवा प्राधिकरण के सचिव सुमित जोशी इन मान्यवरों के हाथों संपन्न हुआ। इस मौके पर सार्वजनिक बांधकाम विभाग के कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उप विभागीय अभियंता VR अंबुले, कनिष्ठ अभियंता रुपेश चेंदे, साथ ही कारागृह अधीक्षक अनूप कुमार कुमरे, वरिष्ठ जेलाधिकारी सतीश सोनवने, कारागृह के अधिकारी कर्मचारी तथा कैदी उपस्थित थे। इस कार्यक्रम को सफल करने के लिए वरिष्ठ जेलाधिकारी नागेश कामड़े के साथ प्रकाश लोमटे, ज्योति आठवले, शिक्षक संजीव हटवादे, सूबेदार महेंद्र हिरोड़े, सिपाही नरेंद्र दशमवा, श्रीकांत मुंगले, लकू चौहान, महिला कर्मचारी प्रिया तलांडे, प्रियंका गेडाम आदि ने सहयोग किया। वहीं इस संपूर्ण कार्यक्रम के संबंध में चंद्रपुर जिला कारागृह के अधीक्षक अनूप कुमार कुमरे ने मीडिया को विस्तारपूर्वक जानकारी दी। हा एक प्रकल्प भारत सरकारच्या अंतर्गत संपूर्ण देशात हा प्रकल्प राबवण्यात येत आहे। त्या प्रकल्पाच्या मध्ये ICJS हे एक पोर्टल प्रणाली आहे। त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही कारागृह आहेत, मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, या सर्व ठिकाणी माननीय कारागृह विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक श्री गुप्ता साहेब, त्याचबरोबर माननीय IG साहेब, सुपेकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही प्रणाली राबवण्यात येत आहे। प्रणालीचा उपयोग ह्या पद्धतीने आहे की जे बंदी कारागृहामध्ये बंदिस्त आहेत, तर त्या बंद्यांच्या सोयी सुविधा ह्या माध्यमातून मिळणार आहेत। या प्रणालीमध्ये बंद्याचं कोर्ट स्टेटस काय आहे, बंद्याचे काय म्हणू त्याला रिमिशन सिस्टम काय आहे, बंद्यांची कॅन्टीन फॅसिलिटीज काय आहे, बंद्यांचे कोर्टामध्ये किती केसेस पेंडिंग आहेत, पुढची हिअरिंग कधी लागणार आहे, अशा पद्धतीचे अनेक जी अपग्रेडेशन आहे या माध्यमातून बंद्यांना मिळणार आहे। तर त्यामध्ये बंदी प्रत्येक वेळेस दिवसातून 2 वेळा त्याची हजेरी त्या कियोस्क मशीनच्या माध्यमातून तो लावू शकतो, सकाळी किंवा संध्याकाळी लावू शकतो। आणि जेव्हा केव्हा त्याची डिटेल्स जर का त्याला माहिती करून घ्यायची असेल की त्याची काय परिस्थिती आहे, कुठपर्यंत आहे, कोर्टमध्ये काय स्टेटस आहे, पोलीस स्टेशनमध्ये काय स्टेटस आहे, ह्या सगळ्या गोष्टी अद्ययावत करण्यासाठी किंवा त्याची अद्ययावत माहिती त्याला मिळवून घेण्यासाठी या कियोस्क मशीनचा उपयोग होणार आहे। CTV के लिए वैभव वारकर की